मूल विद्या मंदिर संस्थेचे जे संस्थापक आहेत आणि या मंदिराची ज्यांनी उभारणी केलेली आहे अशा श्रीयुत शरद पाटील सर यांच्या पवित्र स्मृतीस मी आज या ठिकाणी सर्वात प्रथम अभिवादन करते. तसंच इथे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मूल विद्या मंदिर या संस्थेच्या संस्थापिका विश्वस्त मीना पाटील मॅडम यांचे या ठिकाणी मी स्वागत यांना सुद्धा सस्नेह नमस्कार करते. तसेच येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना माझा सस्नेह नमस्कार. मी आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती श्रीयुत आणि सेवापूर्वी यांचा आणि त्या राजेंद्र झोपे सर यांच्या सहचरणी सौ वैशाली राजेंद्र झोपे. सर्वात आधी एक म्हणजे सरांना काय बोलणार हे सुद्धा समजायचं. काय बोलणार आहे चालवलं का तुझं काय बोलणार आहे आधी त्यांच्यासाठी थोडीशी कविता. नसेल आता सकाळी लवकर उठण्याची लगबग, नसेल आता सकाळी लवकर उठण्याची लगबग, लोकल पकडण्यासाठी नसेल आता धावपळ. पण 7:10 झाले की येईल शाळेच्या घंटेची आठवण, 7:10 झाले की येईल शाळेच्या घंटेची आठवण आणि म्हणाल मुलांनी फुललेले असेल शाळेचे पटांगण, मुलांनी फुललेले असेल शाळेचे पटांगण. घड्याळाकडे बघत म्हणाल सुरू झाला असेल आता पहिला तास, दुसरा तास, आता असेल मधली सुट्टी. सगळे जमले असतील आता स्टॉपरूम मध्ये डबा खाण्यासाठी, सगळ्यांची असेल गर्दी. सोबतीला असतील सहकार्यांच्या आठवणी. सेवेचा जरी असेल आजचा शेवटचा दिवस तरी आजपासून प्रारंभ नवीन आयुष्याचा, तरी आजपासून प्रारंभ नवीन आयुष्याचा. सेवानिवृत्ती खरं तर हा शब्द जर आपण बघितलं तर असेल काही ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी सेवापूर्ती होत असेल, पण निवृत्ती म्हटलं तर या जगामध्ये दोन व्यक्ती कधीच निवृत्त होत नाही. एक म्हणजे स्त्री आणि दुसरा म्हणजे शिक्षक. स्त्री ही कायम कुठल्याही वयात, आता आपण जर बघितलं तर आपल्या पाटील मॅडम आज एवढ्या वयाच्या आहेत तरी सुद्धा अगदी तळमळीने शाळेसाठी सुद्धा त्यांची धावपळ असते, तळमळ असते. आणि तसं घरातील स्त्रिया नोकरी करणाऱ्या आपण जर म्हटलं तर कामावरून घरी परतल्यावर पुन्हा ती कामावर परतते. म्हणजे जरी कामाच्या ठिकाणी असली घरी गेल्यावर पुन्हा तिच्या मागे काम होतं. कधीच स्त्री ही निवृत्त होत नाही. तसा शिक्षक सुद्धा कधीच निवृत्त होत नाही. तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ज्ञान रूपाने कायम त्या ठिकाणी अविरत कामात असतो. तो कधीच निवृत्त होत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षक हा रोज नवीन नवीन ज्ञान देत असतो आणि मुलं त्या ज्ञानाचा वापर आपल्या पुढील आयुष्यासाठी, देशाच्या विकासासाठी करत असतात. तसंच जर आपण बघितलं तर असं म्हणतात की आपला तो बाळा आणि दुसऱ्याचा तो कार्य. पण शाळेतला शिक्षक हा कधीच विद्यार्थ्यांना परक्याचा म्हणत नाही. फक्त एकमेव शिक्षक असा आहे की तो दुसऱ्यांच्या मुलालाही माझा मुलगा, माझे विद्यार्थी, माझी मुलं असं म्हणत असतो. बाकी कोणीच म्हणत नाही. माझे मुलं हा शब्द फक्त शिक्षकांमध्ये असतो. तसंच शाळेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आता आपल्या इथे सुद्धा निवृत्त शिक्षक आहेत, तरी सुद्धा 10वीचा रिझल्ट असतो त्यावेळेस त्यांना उत्सुकता असते तरी शाळेचा रिझल्ट काय लागला असेल ते शाळेत फोन करून, किंवा आता तर इंटरनेटची सोय उपलब्ध आहे त्याच्यामुळे इंटरनेटवर ते चेक करत असतात की त्या ठिकाणी रिझल्ट काय लागला आहे, आपल्या शाळेचे किती विद्यार्थी, किती टक्के निकाल लागला आहे. आणि मला अभिमान आहे की कुमुद विद्या मंदिरचा निकाल हा 100% लागत असतो. या ठिकाणी अगदी शिक्षक म्हटला म्हणजे त्याची एक वेगळीच प्रतिमा असते. म्हणून कदाचित माझ्या वडिलांनी लग्न करताना शिक्षक व्हायचे. कारण माझे काकाही शिक्षक आहे, ते सुद्धा निवृत्त मोठ्या दराने ते आज वयामुळे कल्याणला खातात, पण वयामुळे आणि तब्येतीमुळे इथे हजर राहू शकलेले नाही. तसंच
हे 2024 हे वर्ष आमच्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने साजरं होणार आहे. आमच्या वैवाहिक सहजीवनाला 30 वर्ष पूर्ण होत आहे 26 मेला. आमची मुलगी शिवाली, तिचं स्वप्न होतं MS करण्याचं आणि तिचं तेच स्वप्न आमच्या जावयाने निरंजनने आणि तिच्या सासरच्या लोकांनी पूर्ण केलं आहे. तिचा आता 4 मे रोजी ग्रॅज्युएशनचा म्हणजे कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम आहे. तसंच आमचा मुलगा प्रथमेश हा सुद्धा आता 2024 मध्ये MBA होणार आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या जावयाचं सुद्धा प्रमोशन झालेलं आहे. एवढं आमचं योग सुरू झालेले आहे 2024 मध्ये. लग्न होऊन ज्यावेळेस मी आली तेव्हापासून आपली शाळा सकाळचीच आहे. फक्त मध्ये मला वाटतं 2099 साली 98-99-2000ला वाटतं दुपार शिफ्ट झालेली होती. बाकी सकाळच्या शाळेची इतकी सवय झालेली आहे ना, ते 1 वर्ष खरं तर दुपारची झाली, पण मला इथे खूप जड गेलं होतं. म्हणजे सकाळी उठून 5 वाजता सर गेले, मुलांना गेली होती, पण आता सुद्धा सर आता तर दिवसभर नसायचे. आता मग ते नसले की मग माझे कविता करणे, लिखाण करणे आणि काहीतरी क्राफ्टच्या वस्तू बनवणे चालू असायचं. सकाळच्या स्वयंपाकाची इतकी सवय झाली की उशिरा स्वयंपाक करायचा म्हणजे स्वयंपाक व्हायचा, स्वयंपाक व्हायचा. आता ते सकाळच्या शाळेच्या वेळेस ते होते. तसंच एक म्हणजे आपल्या शाळेत सगळे शिक्षक हे अतिशय तळमळीने अभ्यासपूर्वक शिकवत असतात. आणि या संदर्भातच सांगायची गोष्ट म्हणजे मी आमच्या अंबरनाथमध्ये जशी नावाजलेली आपली शाळा आहे तशी तिथे सुद्धा नावाजलेले सुशील स्टडी सेंटर आहे. त्या ठिकाणी मी बरीच वर्ष 8वी 9वी 10वीला सायन्स हा विषय मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिकवायची. त्यावेळेस सरांचं प्रत्येक वेळेस मला एकच वाक्य असायचं की अभ्यास कर आणि मगच विद्यार्थ्यांसमोर उभं राहायचं. घरी अगदी डेली माझा अभ्यास असायचा आणि त्यांचं म्हणणं असायचं की शिकवताना त्या ठिकाणी पुस्तक हातात न घेताना शिकवायचं. हा शाळेमुळेच मी क्लासमध्ये पुस्तक हातात न घेताना शिकायची, घरी अभ्यास करायची पूर्ण. आणि त्यावेळेस पेपरमध्ये एखादे सायन्सचा लेख आला की तो कात्रण कापून ठेवायची आणि विद्यार्थ्यांना वर्गामध्ये ते एक्सप्लेन करायची. हे सगळं शाळेमुळे म्हणजे सरांना इथे जे ट्रेनिंग मिळालं ते ट्रेनिंग मला घरी मिळायचं. तो असं शिकवलं गेलं पाहिजे. मला सर प्रत्येक वेळेस म्हणायचे तुम्हाला इथे शिकवून दाखव, मी कधीच नाही शिकवलं. मला शिकवून दाखव म्हणजे काय चुकेल ते मी तुला सांगेल. मी तुम्हाला जर इथे शिकवून दाखवलं तरी तिथे मी वेगळं उदाहरण देऊ शकते. तसंच कोरोनाच्या आधी झोपे सर या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. आणि कसं आहे म्हणजे त्यांच्यावर मला इतका अभिमान आहे की त्यांच्यावर कधीच टांगती तलवार राहिली नाही की सरप्लस होईल का. बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांवर टांगती तलवार असते की सरप्लस होईल, पण आपल्या शाळेत ती वेळ कधीच आली नाही. आपल्या शाळेतल्या शिक्षकांना कधीच ती वेळ आलेली नाही. कारण सरप्लस होणे म्हणजे त्या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. ती टांगती तलवार या ठिकाणी कधीच राहिली नाही. आणि आता सरांना गेल्या वर्षी मुख्याध्यापक झाले तेव्हापासून कामाचा लोड होता, पण समाधान खूप होतं, अतिशय समाधानी होतं. हा म्हणे मला आहे काम पण मला खूप समाधान मिळतं. मला सगळे सहकारी आमचे वरिष्ठ पाटील मॅडम, खेडे मॅडम यांचं मला खूप त्या ठिकाणी मार्गदर्शन होत असतं. आणि मी बघायची कधी सरांना खूप मार्गदर्शन होत राहायचं. खेडे मॅडम प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करायच्या, पाटील मॅडम करायचे, त्यांचे सहकारी सुद्धा खूप त्यांना सहकार्य करायचे. मी सगळ्यांची त्यासाठी खूप ऋणी आहे.